नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 5 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी छोट्या, सिंपल आणि देखण्या रांगोळी आहेत. चला तर मग आपण काढूयात. तर इथे आपण 4 लाईन मारून घेतल्यात. एक पहिली मोठी आणि त्यानंतरच्या अशा छोट्या छोट्या 3 लाईन घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपण असं एक चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्याला क्लीनसुद्धा करून घेतले व्यवस्थित. आणि त्याच साईडचं आपल्याला खालच्यासुद्धा साईडने काढायचं आहे, कारण तर इथे आपल्याला शंखाची रांगोळी काढायची आहे. तर हे बघा, त्या साईडने मी असा शंखाचा आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे आणि आपल्याला इथे जे आपण खालच्या साईडने सुद्धा एक चक्र काढून घेतलं होतं तिथेसुद्धा जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण हलकासा पांढरा रंग भरून घेऊयात दोन्ही साईडनी आणि मध्यंतरी आपण असे डॉट्स देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये जे छोटे छोटे चिन्ह आहेत त्या रांगोळी आपण अधिक मासामध्ये एकदा तरी काढल्याच पाहिजेत. तर त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि काही आहेत ते मी समोरच्या भागामध्ये अपलोड करेल. तर हे बघा, आपण इथे शंखाची रांगोळी काढलेली आहे. ही शंखाची रांगोळी तुम्ही अधिक महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या दारामध्ये, देवघरामध्ये नक्कीच काढा. तर अधिक महिन्यामध्ये काही शुभचिन्ह आहेत, त्या शुभचिन्हांची रांगोळी आपण देवघरात, दारामध्ये, तुळशीसमोर आवर्जून ह्या रांगोळी काढायच्याच असतात. तर आपण त्याबद्दलसुद्धा रांगोळी पाहूयात. तर अधिक महिना सुरू झाला की घराघरात भक्तीचं वातावरण तयार होतं. कुणी जप करतं, कुणी दान करतं, कुणी व्रत करतं. तर अनेक घराच्या अंगणामध्ये तुळशीसमोर सुंदर अशा छोट्या छोट्या रांगोळी काढल्या जातात. तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का अधिक महिन्यात रांगोळी का काढतात? तर या महिन्यात रांगोळी काढली जाणारी चिन्ह इतकी खास का असतात? त्यामध्ये स्वस्तिक, शंख, कमळ, तुळस किंवा भगवान विष्णूंची चरण, चक्र या सर्वांचा धार्मिक अर्थ काय आहे? तर सर्वात महत्त्वाचं, अधिक मासात रोज रांगोळी काढल्याने आपल्या घरावर काय परिणाम होतो असं आपल्या परंपरेत का मानलं जातं? तर अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. असं म्हणलं जातं की या महिन्यात वातावरणात सात्विकता जास्त असते, म्हणून पुरुषोत्तम मासात पूजा, जप, दान, ध्यान, दीपदान, नामस्मरण यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आणि याच कारणामुळे घरात सकारात्मकता, भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी रांगोळी काढली जाते. त्यासाठी या वेगवेगळ्या रांगोळींचा आपण अधिक मासामध्ये वापर केला पाहिजे किंवा उपयोगात आपण ह्या रांगोळी आणल्या पाहिजे. त्यामागे सुद्धा काहीतरी विशिष्ट कारणे असतात. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. 3 ते 2 डॉट्स देऊन आपण पहिले स्टार काढून घेतले आणि त्या मधोमध आपल्याला असे सगळीकडे चक्र काढून घ्यायचे आहेत आणि त्या चक्रांना व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे एक एक डॉट देऊन त्याला प्रेससुद्धा करून घेतलं आहे. आणि जे मेन मध्यंतरी आपण जी चांदणी काढली होती त्याच्या टोकावरती एक एक डॉट देऊयात आणि एक थोडा लांब आपण असा डॉट्स तिथे ओढून घेऊयात. तर ही होती आपली आजच्या भागातली दुसरी रांगोळी मैत्रिणींनो. तर या भागातल्या रांगोळी नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील आणि कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. तर आपण आता इथे पुढची तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे सुद्धा मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा सेम आपल्याला स्टार काढून घ्यायचा आहे. तुमचं जर स्टार व्यवस्थित आकार येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने स्टार काढा. 3 ते 2 डॉट्स देऊन आपण मधल्या लाईन अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर असं अशा डॉट्सला जॉईंट करून स्टार काढल्याने आपलं स्टार व्यवस्थित येतं, त्याचा आकार बिघडत नाही. तर ही एक सोपी टिप्स आहे. तर त्या मधोमध्ये आपण एक लांब पाकळी काढून घेतलेली आहे आणि त्या पाकळीच्या मध्यंतरी आपल्याला अशी त्रिकोण एक लाईन काढून घ्यायची आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी, साधी, सिंपल आणि दिसायला एकदम आकर्षक रांगोळी आहे. आजच्या भागातली मला आवडलेली ही सर्वात जास्त रांगोळी आहे. खूप सोपी आहे आणि दिसायला खूप मनमोहक रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला ही आवडली तर उद्या तुम्ही तुमच्या दारामध्ये ही रांगोळी अवश्य ट्राय करा. तर आपण इथे सुद्धा या टोकावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 3-3 डॉट्स देणार आहोत. तर मी इथे पहिले लाल रांगोळीने डॉट्स देऊन घेते आणि त्यानंतर आपण पिवळ्या रांगोळीने सुद्धा डॉट्स देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला अशाच रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या रांगोळी पाहायच्या आहेत किंवा माझी रांगोळी कोणती चुकली का, कशी आली का, किंवा तुम्हाला कोणत्या रांगोळी काढायला जरी सांगितले तरी मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी तो घेऊन येईल. तर ही बघा, आपली रांगोळी इथे काढून झालेली आहे.
सकाळी आपल्याकडे वेळ नसतो, त्यासाठी अगदी झटपट होणाऱ्या रांगोळी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. अगदी 1 मिनिटामध्ये रांगोळी काढता येतील अशा सुरेख, सोप्या आणि देखण्या रांगोळी मी अपलोड करत असते. नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर आपले व्हिडिओ जरूर पहा आणि ह्या रांगोळी तुम्ही पाहून काढू शकता. येत नसतील तर ट्राय करा. 1-2 वेळा ट्राय केलं का नक्कीच रांगोळी तुम्हाला सुद्धा जमतात. काही ताईंच्या कमेंट्स आहेत का आकार व्यवस्थित येत नाही. ताई, आकार व्यवस्थित येतो. 1-2 वेळा तुम्ही नवीन रांगोळी काढत असाल तर जमत नसेल, तुम्ही थोडा प्रयत्न करा. थोडीशी प्रॅक्टिस केली का सहज रांगोळी जमून जाते. एवढं काही अवघड नाही त्यामध्ये, फक्त हात आपला वळला पाहिजे आणि आपण रोज रोज दारात छोटी का होईना रांगोळी काढत राहिलं का आपल्यालासुद्धा त्याची सवय होते आणि आपल्यालासुद्धा रांगोळी काढता येतात. तर हे बघा, मी इथे 3 ते 2 डॉट्स देऊनच ही सुद्धा रांगोळी तयार केलेली आहे. याच्यामध्ये आपण पांढरा आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीचा वापर केलेला आहे इथे. आणि त्या मध्यंतरी आपण पिवळ्या रांगोळीने असा 1-1 डॉट्स दिला आहे आणि जी आपण लांब पाकळी काढली होती त्यावरती आपण अशा 3 लाईन देऊयात आणि त्यावरती एक पांढरा डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी साध्या, सोप्या, सिंपल आणि कुणालाही काढता येतील अशा रांगोळी मी दाखवत असते. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर इथे आपण असं एक चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्याला इथे व्यवस्थित आकारसुद्धा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हवेमुळे रांगोळी स्प्रेड होते, त्यामुळे आकार व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे आपण असं क्लीन करून घेतलं का एकदम आकार व्यवस्थितसुद्धा दिसतो. आणि त्यावरती आपण असे तुरे काढून घेतलेत आणि इथे आपल्याला गुलाबाचं फूल काढू शकता किंवा तुम्ही वेगळाही ते आकार देऊ शकता. फ्री हँड रांगोळी आहे. अगदी साधी सोपी डिझाईन आहे. पाहून कुणालाही काढता येईल एवढी सोपी रांगोळी आहे. रोज दारामध्ये नवनवीन रांगोळी काढल्याने आपल्याला एक सकारात्मकता त्यातून पाहायला मिळते आणि रांगोळी ही काढणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या दारामध्ये, देवघरामध्ये, तुळशीसमोर. त्यातून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते आणि दाराच्या बाहेर रांगोळी काढलेली असते त्यातून तर आपली निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे दारात छोटी का होईना अगदी छोट्यातली छोटीसुद्धा रांगोळी मैत्रिणींनो नक्की काढत राहा. यामागेही शास्त्रीय कारणे आहेत. रांगोळी काही आपण आजपासून किंवा कालपासून काढत नाही, हजारो वर्षापूर्वीपासून रांगोळी हे काढत आलेलं आहे. तर कोणत्याही पूजेमध्ये रांगोळीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर रांगोळी ही एक आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा देखील आहे. उंबरवट्याच्या बाहेर काढलेली साधी, सोपी, सुंदर रांगोळी घरात सकारात्मकता, ऊर्जा आणि प्रसन्नता आणि शुभतेचे वातावरण निर्माण करते. रांगोळीच्या रंगातून घरात सुख, शांती आणि समृद्धीचं स्वागत केलं जातं. मैत्रिणींनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात ही अशा सुंदर आणि छोट्या रांगोळीने झाली की अगदी मनही आनंदी होतं आणि